शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. उद्या दिनांक 25 ऑक्टोंबर व परवा दिनांक 26 ऑक्टोंबर हे 2 दिवस राज्यामध्ये वादळी पावसाचा जोर कायम आहे. त्यामध्ये उद्या दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी राज्यातील चिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा सगळ्या जिल्ह्यामध्ये उद्या 25 ऑक्टोंबर रोजी मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये हवेचं प्रमाणसुद्धा अधिक राहणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ह्या 8ही जिल्ह्यामध्ये, हिंगोली 8ही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे उद्या 25 ऑक्टोंबर रोजी. त्यानंतर आपल्या मराठवाड्यातील धाराशिवमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे उद्या. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर आणि रात्री जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे. शेतकरी बंधूंनो, त्यानंतर कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खाली इकडे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी. कारण की उद्याचं जे वातावरण आहे शेतकरी बंधूंनो, उद्याच्या वातावरणामध्ये आपल्याला शेतीचे कोणतेच कामं करता येणार नाही. त्यानंतर बघूया दिनांक परवा म्हणजे 26 ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील पावसाची ते. परवा दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी आपल्याला मराठवाड्यातील हिंगोली, त्यानंतर परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल. त्यानंतर इकडे लातूर, धाराशिवमध्ये एक किंचित ठिकाणी मध्यम सरी होईल. एक नांदेडमध्ये हलक्या सरी होईल अधूनमधून. त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये जर बघितलं तर गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा या तिन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही. यवतमाळमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही पश्चिम विदर्भातील. त्यानंतर गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये एक अधूनमधून हलक्या सरी होईल. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम सरी होईल 26 ऑक्टोंबर रोजी. त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये 26 ऑक्टोंबर रोजी सुद्धा पावसाचा जोर कायम आहे. म्हणजे 26 ऑक्टोंबर रोजी सुद्धा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. त्यानंतर सर्वाधिक जास्त पाऊस नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये 26 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. 26 ऑक्टोंबरला सुद्धा सगळ्या जिल्ह्यामध्ये एक वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. म्हणजे त्यामध्ये हवेचं प्रमाण अधिक राहणार आहे. तर इकडे कोकण किनारपट्टीमधल्या पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मध्यम ते जोरदार पाऊस 26 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाचं जे सत्र आहे हे जरी 27ला 28ला कमी झालं तरी पुन्हा 29 आणि 30 तारखेला राज्यामध्ये पावसाचं प्रमाणामध्ये काहीशी वाढ होणार आहे. त्यामुळे जे काही शेतकरी बांधव आपले हरभरा पेरणीच्या नियोजनामध्ये असेल किंवा ज्वारीच्या पेरणीच्या जी काही पेरणी बाकी असेल, ज्या पेरणीचं आपलं नियोजन केलं असेल, तर आपण 1 नोव्हेंबरपर्यंत त्या कोणत्याच पिकाच्या पेरणीची घाई करू नये. 2 नोव्हेंबरपासून पुढं आपण पेरणी करू शकता. कारण की पुढं पाऊस पूर्णपणे उघडणार आहे. पुढं पुन्हा थंडीला सुरुवात होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.